राजाधिराज रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान उमापति महादेव। नमः पार्वती पतये हर हर महादेव। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की। भीष्म पितामह धर्मराजाला सांगतात, धर्मराजा तुला तुझ्या देहातलं पंचमहाभूताचं वर्णन आणि धर्माचं प्रतिपादन काल वर्णन केलं। पृथ्वी आपल्या शरीराला काय मदत करते, आकाश काय मदत करतं, वायू काय मदत करतो, त्यानंतर तेज काय मदत करतं आणि अग्नी काय मदत करतं। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 पंचमहाभूतांचा आपल्या शरीराशी कसा संबंध आहे हे तुला मी सांगितलं। मग याकरता यांची पूजा नाही करता येत, पण यांना रोज पूजलं पाहिजे। म्हणून पृथ्वी तत्व गणेशामध्ये आहे, वायू तत्व भगवतीमध्ये आहे, जलतत्व शिवामध्ये आहे, आकाशामध्ये तेज तत्व आहे। म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, गणपती, देवी, विष्णू, विष्णू आकाशाचे दैवत आहे, आणि वायू, देवी आणि पृथ्वी, म्हणजे 5 तत्व जे आहे या 5 तत्वांचं पूजन झालं पाहिजे। पण वृद्धावस्थेमध्ये जेव्हा गात्र शीतल होतात त्यावेळेला या गात्रांकडून पूजा केली जात नाही। धर्मराजा, सगळ्यांचेच गात्र हे नीट राहतील असे नाही, तर या 5 तत्वांचं स्मरण तरी झालं पाहिजे। म्हणून आपण जे स्मरण करतो ना त्यामध्ये 5 देव आले, गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतान सस्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते। या 5 तत्वांमध्ये ते तत्व आहे, कारण याच्यातलं त्याच्यात, त्याच्यातलं त्याच्यात आणि त्याच्यातलं त्याच्यात असं असतं। अग्नीमध्ये वायू, वायूमध्ये जल, जलमध्ये मग हे तत्व एकमेकात असतं। आणि या 5 तत्वांचं एक तत्व म्हणजे परमात्मा आहे। मग मनुष्यानं दुसऱ्याचं वर्तन पाहण्यापेक्षा आपल्या वर्तनाकडे लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्याकडून किती नित्य नेम होतो आहे। आणि या 5 तत्वाचं चिंतन करत असताना बाकीचे विचार डोक्यात नाही आणायचे। जर बाकीचे विचार डोक्यात येऊन तू या तत्वांची साधना करशील तर ते तत्व तुझ्या शरीरातले जसे उमलले पाहिजे तसे उमलणार नाही। पृथ्वी तत्व, वायू तत्व, जलतत्व, अग्नितत्व हे ज्याप्रमाणे जसा सूर्योदय झाला की सगळे फुलं आपोआप उमलतात, त्यांना काही सांगावं लागत नाही, काही क्रिया करावी लागत नाही। त्याप्रमाणे या 5 तत्वांनी तुझा ज्ञानप्रकाश जर जागृत झाला बुद्धीमध्ये तर तुला या गोष्टीचं विस्मरण होणार नाही। कोणाचं? ईश्वराच्या स्मरणाचं। नाही तर काही वेळा माणसाच्या बुद्धीला विसर पडतो। म्हणून महाराज प्रार्थना करता, विसर न पडावा माझा देवा तुम्हासी, पुढे फार बोलू काही अवघे पायी विदित। तुका म्हणे पडतो पाया करा छाया
कृपेची. म्हणून काही अभंग म्हणण्यापेक्षा समजून घेतले पाहिजे की आपल्याला आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा तुम्हाला जर पैशाचा, अडक्याचा, वस्तूचा विसर पडला तर नाश होतो. म्हणून माणसाच्या स्मृतीमध्ये जागृती राहिली पाहिजे. आणि स्मृतीतली जागृती राहण्याकरता माणसाला पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्वांची जशी जशी मदत मिळत जाते तसं तसं आपली जागृती कायम राहते. कधी म्हणून हे 5 तत्व जे आहे हे स्मृती आपली जागृत ठेवतात. कोणतंही तत्व जास्त व्हायला लागलो, 5 तत्वांचं समानत्व राहिलं पाहिजे. प्राणापानासी फिंकोनिया. पहा तुम्ही 100 वर्षाच्या माणसाची स्मृती चांगली राहते आणि 50 वर्षाच्या माणसाची स्मृती नष्ट होऊन जाते. स्मृती नष्ट व्हायला नको आणि स्मृती कायम राहण्याकरता धर्माचं पालन करावं लागतं. धर्म तुला सांगितला आता, तो जगातला धर्म नको पडू, देहधर्माकडे लक्ष ठेव. आपलं संसारामध्ये आपलं वैयक्तिक जीवन जर आपण आपल्या नियमात नाही ठेवलं तर हे शरीर जे आहे हे आपल्याला दगा देतं. म्हणून आपलं वैयक्तिक जीवन जे आहे ते बंधनात ठेवलं पाहिजे. म्हणून आता सगळे डॉक्टर लोक खानपान वेळेवर करा. खानपानाने पोषण होतं, खानपानाने शरीराचं पोषण होतं. पण शरीराचं पोषण चांगलं झाल्यावर सुद्धा स्मृती जी आहे ती धर्मानं राहते. नाही आता असे बरेच लोक आहे त्यांचं शरीर चांगलं आहे पण त्यांची जी स्मृती आहे, जी कृती आहे ती वेगळी आहे, विचित्र आहे. क्रोध येतो, स्वतःचा क्रोध स्वतः आवरला जात नाही. जगात काही गोष्ट मनापासून, जसं मुलगा आईला सोडत नाही पण झोप लागली की आपोआप वेगळा होऊन जातो, तसं आहे. या स्मृतीमध्ये जी शक्ती आहे ती शक्ती धर्मराजा तू सांभाळली पाहिजे. स्वयं कोणावरही ही आपली बुद्धी जी आहे ती आपली स्त्री आहे. ज्याप्रमाणे प्रपंचामध्ये स्त्री खानपान, आहार विहार सांभाळते त्याप्रमाणे ही बुद्धी आचार विचार सांभाळून आपल्याला सावधान करते. आपण जर संध्याकाळी ठरवून घेतलं की उद्या मला 5लाच उठायचं आहे, बुद्धीने जर ते ग्राह्य केलं तर बरोबर 5 वाजता जागृती येते. कोणतीही गोष्ट लक्षात ठेवा, आपली बुद्धी आपला सांभाळ करते. पण त्या ठिकाणी 2 गुण आहे, सत्वगुण आणि तमोगुण. तमोगुणाच्या आश्रयीत असलेली बुद्धी विकल्प करते आणि सत्वगुणाच्या आश्रयीत असलेली बुद्धी ही विकल्पापासून मुक्त करते. म्हणून धर्मराजानं हे सगळं ऐकल्यानंतर प्रश्न केला आहे, दादाजी वेद प्रतिपादन मोक्ष धर्माचं वर्णन आपण मला सांगितलं, हे ज्ञान ग्रंथातून वाचण्यापेक्षा श्रवण केल्यानं माझ्या बुद्धीमध्ये स्थिर झालं आहे. कारण धर्मराजाची धर्मबुद्धी होती. बरं तिथे अर्जुन, नकुल, सहदेव आणि भीम हे सगळे होते. पण हे सांगितलेलं सगळं धर्मराजाला जास्ती कळालं, या 4 भावांना कमी कळालं. भगवान निजधामाला गेल्यावर 4ही भावांनी शोक केला, धर्मराजाने शोक केला आणि त्याग केला. पहा बुद्धीत कसं राहिलं. लगेच नातवाला बोलवलं, राज्य त्याच्यावर सोपवलं. म्हणून धर्माच्या बुद्धीमध्ये ईश्वराचं ज्ञान होतं, 4हींच्या बुद्धीत नव्हतं.
स्वर्गारोहणाला जाता जाता एक एक पडत गेलं आणि त्याचं वर्णन धर्मराजा भीमाला सांगत गेले. भीम पडल्यावर दादा मी का पडलो, तू जास्त खात सगळ्यांचे प्रमाण दिलं. म्हणून धर्मबुद्धी, धर्मानं काय होतं तर मनुष्य यलोकातून परलोकात भगवंताच्या जवळ जातो. नाही तर माऊलीचं प्रमाण ठरलेलं आहे, यमाचा पाहुणा प्राणीवर. आता माझं समाधान करा. कथनानुसार सत्पुरुषांचं आचरण हा धर्म आहे आणि धर्माचं चरण हे सत्पुरुष आहे, अशी अन्योन्य स्थिती आहे. धर्म हे सत्याचं चरण आहे आणि ते सत्य संतांमध्ये पूर्ण आहे. म्हणजे धर्म संत आहे आणि संत धर्म आहे. म्हणून सनातन धर्म आहे. काय आहे? सनातन धर्म आहे. म्हणून सनातन धर्म सगळ्यांना धरून चालतो. शत्रूने शत्रुत्व केलं तरी त्याला धरून चालतो. म्हणून सनातन धर्माचं वैशिष्ट्य जे आहे. पण एक दोष निर्माण होतो धर्मराजा, की तुझ्याकडून कोणीच झालं नाही, दुर्योधनाकडून सगळे झाले. कारण ते अधर्माला सहमत होते. धर्माला जे सहमत होते ते तुझ्या बाजूने राहिले आणि जे धर्मवान होते ते जिवंत राहिले, बाकीचे सगळे संपले. पहा, ज्यांचे पुत्र धर्माने वागतात त्यांचं नाव वर्षानुवर्ष असतं. हे घर माझ्या वडिलांनी बांधलं होतं, हे माझ्या वडिलांनी केलं होतं, हे माझ्या वडिलांनी केलं होतं. आणि ज्या घरामध्ये पुत्र धर्मवानने काय केलं बाबाने, त्यांच्या वेळा टागोरनगरमध्ये टोकरने जागा मिळत होती, जास्ती झालं होती. अरे पण त्या बापाजवळ टोकर रुपयाचं पाहिजे होता ना तेव्हा. असं आहे. सगळ्या पट्ट्यावाल्यांचं नाव होतं टागोरनगर. सगळे पट्ट्यावाले पैसे घेतले, निघून गेले आणि सगळे डॉक्टर घुसले तिथे. एकदम टागोरनगरमध्ये आर्थिक परिस्थिती गरीब असलेले माणसं होते सगळे. आता बा पैसा मिळून गेला, सगळे निघून गेले, गावाच्या बाहेर गेले, काही गावाच्या जळगावच्या बाहेर चालले गेले. कारण जिथे हे आहे धर्म आहे तिथे ही स्थिती आहे. जळगावची परिस्थिती अशी आहे की जळगावचे लोक ज्योतिष विचारताना ज्योतिषाला कोणत्या दिशेला घर घेऊ हे विचारतात. आज मी फाटक्यात घुसलो तर एवढ्या वेळ झालं तर कोणती दिशा आम्हाला चांगली आहे, म्हणजे किती ज्योतिषावर आधारित झाले हे लक्षात ठेवा. दिशा घर शांत दिशेला पाहिजे का गलबल दिशेला पाहिजे हे मात्र आधी ठरवायचं. मग तशी दिशा सांगतायत. आपल्याकडे दोन दिशेला शांतता आहे, उत्तर आणि दक्षिण. पूर्वेलाही गडबड आहे आणि पश्चिमेलाही गडबड आहे. नाही लक्षात आलं? भुसावलकडे काय आहे? गडबडच गडबड. आणि बांबोरीकडे काय आहे? असं आहे ते. महाबळच्या खाली जा, आणखीन शांतता. इकडे जा, आसोद्याकडे जा, आव्हाण्याकडे जा, शांतता. असं आहे. तर लोकांना गलबलकडे घर पाहिजे, शांततेकडे नको आहे. असं आहे. कारण घर हे शांतता प्रिय आहे, शांतता पाहिजे. म्हणून जास्ती गलबलवाले लोक आणखीन लांब चालले. नको ते. कारण रात्रंदिवस गलबल गलबल गलबल. म्हणून धर्म सांगितला आहे. सदाचार हे धर्माचं लक्षण आहे आणि शास्त्रवेत्यांनी धर्मवेद यांचे प्रमाण सांगून युगायुगापासून वेद होते आणि प्रत्येक युगात वेदाचा ऱ्हास होतो. आत्ता माझ्याकडे लोक ते खाटू श्यामजीला फार लोक जात आहेत. तिथला आणलेला नाडा बांधण्याकरता आले होते. ते मला काही बांधता येईना. ते मी
याला म्हटलं तू बांध, त्यालाही बांधता आलं. त्याच्या पत्नीने म्हटलं तूच बांधून दे, आता दोघे एकमेकाला बांधून घ्या. म्हणजे इतके लोक जात आहेत तिथे खाटू श्यामजीला. हा खाटू श्यामजी म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये भीमाचा जो हिचा पुत्र, हा, त्याने सांगितलं होतं जे हारेल त्याच्या बाजूने लढेल म्हणे मी. असं आहे. तर भगवंताने त्याला वर दिला, तर इकडून लढ, तू मेल्यानंतर कलियुगामध्ये तुझा उदो उदो होईल. तर आता जोरात चालला आहे. तर परवा व्यापाऱ्यांची भक्तांची मारामारी झाली तिथे, कारण भरमसाठ उत्पन्न वाढून गेलं तर व्यापाऱ्यांचं, त्यामुळे ते अर्धाणून गेले. म्हणजे स्थिर गाव होतं. आम्ही जाऊन आलो होतो याच्यात राजस्थान यात्रेमध्ये, एकदम शांतता मस्त होतं ते. आता इतकं गलबल झालं आहे म्हणे, इतका व्यापार झाला आहे, तर आजूबाजूचे सगळे लोक तिथे व्यापार करायला येऊन गेले. आता काय घुसला तिथे? धर्माच्या ठिकाणी अधर्म. असं आहे ते. आपलं माणसाचा स्वभाव कसा असतो, अधर्म आपल्याला अनुकूल असेल तर आवडतो, अधर्म अनुकूल जर असेल तर आवडतो आपल्याला. असं नाही आहे, जर तो अधर्मच असेल तरी आपल्याला अनुकूल नसेल तरी त्याचा त्याग केलाच पाहिजे. धर्मराजानं तेच केलं. म्हणून वेदाचं रहस्य जे आहे दिवसेंदिवस कमी होतं. कारण वेद म्हणणारे, वेद सांगणारे सुद्धा धर्म जाणणारे नसतात. असं आहे. आज पांडुरंगाचाही आकडा डिक्लेअर झाला. आषाढ शुद्ध प्रतिपदा ते गुरुपौर्णिमेपर्यंत पांडुरंगाला किती रक्कम आली, जशी शिर्डीची जाहीर झाली तशी यांची जाहीर झाली. असं आहे. आता याच्याकडे जाणारे म्हणजे पांडुरंगाकडे बिचारे कष्ट करणारे आहे, त्यामुळे ते कमी असणार. आता तिकडे जाणारे म्हणजे काय, भेसळ करून टाकणारे. हां, तर लक्ष द्या, धनामध्ये गडबड कुठे येईल. जे तुम्ही समर्पण करणार आहे ते समर्पण सुद्धा सनातन सदाचाराला धरून. आपली मावशी काय करते, सत्यनारायण तुझ्या घरी तांदूळ चालते, चुरी देवाला देते, चांगले तांदूळ तिकडे ठेवते. हा काय झाला, देवाला चांगलं दिलं, कुत्रीचे कान, विड्याचे पान, कुत्रीचे कान. पहा तुम्ही, असं आहे ते. खोबऱ्याची वाटी, म्हशीचा डोळा. पहा तुम्ही सत्यनारायणच्या आधी म्हणजे ती बाई लगेच म्हणजे एवढं चांगलं राजापुरी खोबरं काबरं आणलं तर माणूस घेऊन येतो, तुकडं तोडून दे. असं आहे ते. म्हणून वेद जे आहेत ते कलियुगामध्ये वेद सत्य आहे, पण जाणणारेही सत्य नाही आणि सांगणारेही सत्य नाही. म्हणून संतांनी सांगितलं, भाऊ सत्याच्या भानगडीत पडू नका, तुम्हाला एकच सत्य समजून सांगतो, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. ते एकच सत्य आहे की त्याचं नावच सत्य आहे, बाकीचं काही नाही. हे लक्षात. आज शेतकऱ्यांना काय करावं लागलं पाहिलं का तुम्ही, या कृत्रिम फुलांची होळी करावी लागली, कारण फुलं विकले जात नाही आहे त्या याच्यामध्ये. म्हणून हे तुमचे कागदाचे जे फुलं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र केले, त्याला काडी लावली. कारण ज्या करता शेतामध्ये फुलं पेरायचे ते जर फेकून द्यावे लागले काय. असं आहे. म्हणून आमचे NG पाटील होते ना, त्यांनी रामायण केलं होतं. त्यांनी एकाला सांगितलं असं टेच करेल म्हणे मी. म्हटलं त्याला भारी टेच करून दे. नाही, रामायणाच्या टेजवरून चाललो आलो खाली तर नाव बदलून दे म्हटलं माझं, मी नाही बसणार तिथे. कारण कुठे द्रव्य खर्च करायचं हे शास्त्रानं सांगितलेलं आहे.
वायफळ करायचं नाही. हल्ली मंदिरं म्हणजे काय, जसे ते याला हायवेला हॉटेली सजवून ठेवता की आपल्याकडे गिऱ्हाईक आलं पाहिजे, तसं सजवायचं नाही. मंदिर सुशोभित करायचं आहे. काय करायचं आहे? आणि सुशोभितता कशाने येते? पाला पानं याच्याने येते सुशोभितता. असं आहे. मंदिरामध्ये जर मुलांच्या खेळाचे सामान लावले तुम्ही तर त्या मुलांवर संस्कार होईल का? ते खेळतील. आताही पहा, तो नातू त्या नंदीवर बसतो आणि आजोबा फोटो काढतो. त्याला नंदी काय समजून सांगायचं का त्याच्यावर बसून घ्यायचं? ते काय गांधी बगीचा आहे? त्याला समजवलं पाहिजे की शिवतत्व काय. छल कपट करून जर तुम्ही त्याच्या डोक्यावर पाणी टाकलं तर तो फळ देईल का तुम्हाला? कोण? महादेव. रावणाने किती छल कपट केलं, काही दिलं का त्याला? तू कर काय करायचं ते. कंसाने छल कपट केलं, त्याला काही दिलं का? कर. रावण कशी पूजा करायचा? मान कापून द्यायचं एक वेळ. कर, तुला काय करायचं. म्हणून लोक रावणाचं स्तोत्र म्हणत नाही. वैष्णव लोक केलं असेल म्हणे त्याने विद्वान तांडव नृत्य, आम्ही नाही म्हणणार. कारण त्याच्याने देव प्रसन्न नाही झालाय. त्याला प्रसन्न झाला असता तर त्याचे दुर्गुण जाऊन सदाचार. सदाचाराचं महत्व आहे. विभीषणाचं लोक गुण गाणार असं आहे. म्हणून त्यावेळेस सत्ययुगामध्ये धर्म काय, द्वापार युगामध्ये काय, कलियुगामध्ये काय, मनुष्याच्या शक्तीनुसार युगयुगात धर्माची अवस्था सांगावी लागते. म्हणून कलियुगात सगळ्या स्मृत्यांपेक्षा संतांची स्मृती महत्त्वाची. पहा, गाडगे बाबा साधे संत होते, पण हिंसा करू नका हे त्यांनी मुद्दा सांगितला. असा कसा रे तुमचा देव, घेतो दुसऱ्याचा जीव. मग आता हे जे गाडगे बाबाचे सगळे वंशज आहे, यांनी हे वचन ऐकलं का? ऐकलं असतं तर हिंसा केली असती का? आहार तो केला असता का? मग बाबाला आपलं मानायचं आणि बाबानं सांगितलेलं आचरणात आणायचं नाही. नरहरी सोनाराला भेद कळाला, नंतर त्याने सोन्यात भेसळ केली नाही, हे सोनारांना मान्य आहे का? असं आहे. हे लक्षात पाहिजे आपल्याला. संतांनी काय केलं? आमचे तुकडोजी महाराज खंजिरीवर भजन करायचे. अरे देव काही बाजारचा. म्हणजे सांगताना त्यांनी असे मुद्दे सांगितलेले आहे की त्या युगामध्ये लोक तसंच समजतात. देव म्हणजे काय? पैसे दिले की रथ आपल्या दारी, रथ आपल्या दारी. रथाचा मार्ग बदलवता येत नाही, अनादिकालापासून आहे तो मार्गस्थ रथ, तो त्या मार्गाने चालेल. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकार वैदिक धर्माचा समय परिवर्तनशील झालेला आहे. वेदाचं वचन सत्य आहे, पण लोकांनी ते लोकरंजनाकरता वापरलं. कशाकरता का वापरलं? करमणुकी करता. वेद हे करमणुकी करता नाही आहे. म्हणून मंत्रपुष्पांजली कोणाची ऐकायची हे ठरलेलं आहे. तो भले पेटी तबल्यात म्हणत असेल, पण ज्याच्यावर आचार धर्म नाही आहे त्याचा विचार नाही. हे लक्षात आलं पाहिजे. धर्माचं जे पालन आहे त्या धर्माच्या पालनाकरता देहाला जो दंड दिला जातो त्यावेळेस परमात्मा त्याचा देहाचा सांभाळ करतो. हे लक्षात माहिती पाहिजे आपल्याला. जसं बा एखादी बाई आपलं देवीच्या कुळाचाराचा स्वयंपाक करते, एकदा चहा घेतला की पुन्हा फिरून पाहत नाही.
4 वाजता तिला जेवायला मिळतं तरी दुसऱ्याच्या हाची आठवण येत नाही तिला. कारण काय, त्या वेळेमध्ये देवाने तिचं शरीर सांभाळलं की हिला देवाचं करायचं आहे. नाही तर रोज तर 2दा चहा, असं आहे डबल कप. बरेच लोक सांगतात ना, मला 2 कपाशिवाय. आमच्याकडे एक जगताप म्हणून वर्षर होते रिटायर, ते म्हणे मला पूजा करताना 3 तास लागतात, पण त्याच्यात 2 वेळा कॉफी लागते. आता 3 तास काय करायचं. म्हणजे याचा अर्थ काय की ते इंद्रिय जे आहे ना तेवढ्या वेळात गलित होऊन जातात, ते लगेच दुसरी कॉफी लागते. म्हणजे त्या इंद्रियांना देवाने बल दिलेलं नाही. म्हणून परमात्मा शरीर सांभाळतो. हरितया सांभाळी अंतर्बाह्य. कोणाला कळालं, संत सज्जनांनी घेतली आळशी मतिमंद केवी तरे. म्हणून वेदाचे आणि स्मृतीचा सर्वत्र प्रचार होतो, पुस्तकं निघतात, पण स्मृती प्रामाणिकपणे आचरणात आणताना मात्र मनुष्य काकू करतो. असं आहे. खरं पुस्तकं मिळतील, सगळं मिळेल. आता जो उठतो तो पुस्तकं काढतोय, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. पुस्तक कशा करतायत, मार्गदर्शक आहे ते. असं असं करायचं, असं असं वागायचं, असं व्हायचं. म्हणून ते म्हणतात की स्मृती हे प्रमाण आहे. म्हणून अंगभत स्मृतींचं वेदाला प्रमाण दिलं आहे. मग धर्माचं स्वरूप जाणण्याकरता माणसानं स्मुक्ष धर्माचं पालन केलं पाहिजे. म्हणे का, तर हे धर्मराजा, संन्यासाला असं सांगितलं आहे की गायीचं दोहन आणि गायीचं जल पिणं इतक्या वेळातच जेवण झालं पाहिजे. म्हणजे गाय पाणी पिते तो वेळ, किंवा गाय दोहन म्हणजे दूध काढलं तर तेवढ्या वेळात जेवण झालं पाहिजे संन्यासाचं. म्हणून खरे संन्यासी काय करतात, सगळं एकत्र करतात. वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर दन दन, त्याच्यात पाणी टाकलं ते भांडं विसळलं की असं आहे. ताटचं ताट विसळतं, ते भिक्षापात्र जे आहे ना ते विसळतं, ते पाणी सगळं पिऊन जातं. अन्न परब्रह्म म्हटलं त्यांनी, म्हणून ते त्याच्यातून वाया नाही जाऊ देत. संन्यास धर्म कळायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे नारळाचं पाणी आहे, जल आहे, पण त्याचं रूपांतर पुढे कशात होतं, तेलामध्ये. शेंगदाणा आहे, दुधाचं रूपांतर आहे, आधी रूपांतर कशात झालं, तेलामध्ये. तसं मनुष्य हा जीव आहे, पण तो जर त्या नियमाने चालला तर त्याचं रूपांतर परमात्म्यात होतं. जीवात्मा शिवात्मा होतो. म्हणून जीवाशिवाची जडली समाधी. जीव जर संयमानं राहिला धर्मराजा, तर जीव आणि शिव यांचं एकत्रीकरण होतं. म्हणून वैदिक आणि स्मार्त सनातन धर्म 2 सांगितलेले आहे. कलियुगामध्ये दोघांमध्ये लोक भेद पाहतील, पण भेद नाही आहे. श्रौत आणि स्मार्त 2 एकादशा दिलेल्या असतात. दोघं दिवशी काय करायचे, उपासच. पण आता आपण जर काही फराळाचं खातो तर कसं होईल. ते केळीची वेफरांचे गाठोडे येताना तर पाहता त्या गाडीमध्ये टाकून पाठवतात. ते आता असं अपवित्र झालेलं ते उपासाच्या दिवशी कसं काय पवित्र राहील आणि कसं काय चांगलं विचार येतील. इथे समोर उभा राहतो, ते 2 पिशव्यांमध्ये असतं, सगळ्या गाड्यांचा धूर त्याच्याहून जात.
हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. हे जोपर्यंत म्हणजे आपण पवित्र आणि अपवित्र याच्याकडे काही लक्षच देत नाही कोणी. आईस्क्रीममध्ये काय सापडला? अंगठा. मग चांगलं करायचं तर आई शिकलीच पाहिजे आईस्क्रीम, आणि घरी मुलांना करून खाऊ घातलंच पाहिजे. अंगठा सापडला, मशीन आहे ते, कुठेतरी ओढलं गेलं असेल, पडून गेला त्याच्यामध्ये. तो आता ज्याचा अंगठ्याचं भोत्र गेलं तो अंगठा पाहिल का ते आईस्क्रीम पाहिल? ते लगेच पॅक झालं, मशीनने निघालं बाहेर, याने फोडलं अंगठा. म्हणून ते म्हणतात समयानुसार दुष्ट कामनांचा नाश करणं आणि दुष्ट कर्म कमी करणं धर्मराजा महत्त्वाचं आहे. भीष्म पितामह म्हणतात धर्मा, याविषयी तुलाधार वैश्य आणि जाज्वल्य नावाचे ऋषी यांचा धर्मविषयक संवाद आहे, तो मी तुला उद्या सांगेन. कारण इतिहासाचं उदाहरण दिल्याशिवाय ते गोष्ट सत्य आहे किंवा नाही ते कळत नाही. धर्मराजानं विचारलं, महाराज पितामह, जाज्वल्य हे पूर्वकालामध्ये कोण होते? त्यांनी दुष्कर तप कसं केलं? त्यांना सिद्धी कशी प्राप्त झाली? याचा सगळा इतिहास माझ्या कानावर घाला. जाज्वल्य हे उघड्यावर उभे राहून तप करायचे आणि तपाला हात दोन्ही असे, तर पक्षी त्यांच्या जटांमध्ये घरट करून राहायचे तरी हालायचे नाही ते. इतकं कठीण तप. कारण तप मोठं कठीण आहे. आपण नर्मदेच्या काठी आजही गेलो ना, तर एवढं बिकट तप करणारे लोक आहेत तिथे की आपल्या माणसाची ती बुद्धी तिथपर्यंत पोहोचतच नाही. आम्ही ओंकारेश्वरला एका ग्रहणामध्ये होतो. माझ्या शेजारी जे चौधरी आहे ना, ते आमच्याबरोबर होते. एक नावाडी होता इकडून तिकडून नेणारा. त्याने सरळ सांगितलं, बरं त्या नावाड्यांचा नियम असा आहे, ज्याची नाव असेल, नंबर असेल त्याच्यातच बसावं लागतं. ते तुम्ही असं कोणाला बोल. आता काही झालं असेल बदल माहीत नाही. त्याने 2 रुपये सीट सांगितली. तो अत्यंत तत्वनिष्ठ नावाडी होता. मला एका नावाड्याने सांगितलं म्हणे, महाराज हा अत्यंत तत्वनिष्ठ आहे, बोलत नाही, काही नाही, कमी बोलतो, नाव बोलवतो, तर तुम्ही जरा सांभाळून. या माणसाने उतरल्यावर किती पैसे झाले? आता आम्ही 10 लोक होतो. 2 रुपये सीटप्रमाणे किती पैसे पाहिजे? हा म्हणे, तू तर 2च रुपये बोलला म्हणे, सगळ्या लोकांचे घेऊन द्यायचं. असा तो चौधरी खोटं बोलला. तो म्हणे 2च रुपये द्या म्हणे. आता यांनी खरंच 2 रुपये द्यावे का? याने 2च रुपये दिले. त्याने ती नोट गोळा केली, डोक्याला लावली, जय नर्मदा मैया टाकून दिली पाण्यात. मी त्याला म्हटलं, हे तुला महाग पडेल. असा रिवाज आहे का 10 लोक 2 रुपयात नेण्याचा? नाही म्हणे, तो 2 रुपये. अरे 2 रुपये सीट बोलला ना तो. असा अधर्म. तो नावाडी काहीच बोलत आहे ना, लगेच नाव पलटवली, आम्हाला उतरून दिलं आणि चालला गेला. काहीच बोलला नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे की खरंच 10 लोक 2 रुपयात जाणं. आणि ग्रहणाचा दिवस होता. असं आहे. म्हणजे तत्वनिष्ठ लोक गरिबीत नसतात असं नाही आहे. सनातन जे काम मिळालं आहे ते सत्यतेने करणं हे तत्व आहे. म्हणून तुलाधार वैश्य आणि जाज्वल्य मुनी यांचा संवाद उद्याच्या पर्व काळात पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही.